नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहतो, शेळी पालन, कुक्कुटपालन किंवा इतर व्यवसाय. तर शेतकरी मित्रांनो, आज एकदम फायद्याचा व्हिडिओ आहे जो की तुमच्या शेळी पालनामध्ये खूप उपयोगी असणार आहे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं, आपल्याला शेळी पालन जर करायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं असतं चारा व्यवस्थापन. चारा व्यवस्थापन मध्ये आपण जर आपल्या शेळ्यांना चारा व्यवस्थित दिला, चाऱ्याची बचत झाली तर आपला कुठेतरी फायदा होईल. तर मित्रांनो, तो फायदा कशा पद्धतीने झाला पाहिजे, तर ह्या गव्हाणी जर तुम्ही खरेदी केल्या, या गव्हाणीमध्ये जर आपल्या शेळ्यांना चारा जर तुम्ही दिला तर तुमचा नक्कीच 2 रुपये कुठेतरी वाचणार आहे, ते चारा खराब होणार नाही. तर आपण पाहूया या गव्हाणी कशा पद्धतीने बनवल्या जातात, याची किंमत काय आहे, याची साईज काय आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहणार आहोत. सर नमस्कार, प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय आणि ऍड्रेस सांगा. नमस्कार, माझं नाव जालेंद्र बाबासाहेब चव्हाण, राहणार मनकाशीवाडी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. बरं सर, आता आपल्याकडे ज्या गव्हाणी आहेत त्याबद्दल माहिती सांगा, कशा पद्धतीने आपल्या गव्हाणी आहेत. आता हे गव्हाणीची माहिती अशी आहे, याच्यामध्ये 8 बाय 2.25 गव्हाण आहे. याच्यामध्ये 20 शेळ्यांचं नियोजन केलंय, बस 20 शेळ्या खातात आरामशीर. बरं. आणि काही व्यक्तीकडे काय होतं, कमी शेळ्या येतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण जसं लागण असं बनवून देतो. म्हणजे 6 बाय 2.25 एखादा समजा म्हणलं आमच्याकडे 2 शेळ्याची पण असं ऍडजस्टमेंट करता येते. म्हणजे जशी पुढची ऑर्डर असेल असं आपण बनवून देतो ते. बरं. आणि आपल्याकडे ह्या ज्या गव्हाणी आहेत शेतकऱ्यांच्या कशा फायद्याच्या आहेत, कशा पद्धतीने? म्हणजे याच्यामध्ये काय होतं, शेतकऱ्यांना समजा चारा वायाला जात नाही, शेतकऱ्यांना चारा वायाला जात नाही. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये झाडून काढण्याची व्यवस्था आहे, पाण्याचं नियोजन आहे सगळं. म्हणजे हे जर गव्हाण वापरली तर शेळ्या सांभाळण्यासाठी जी काही व्यक्ती लागते तर त्याची गरज पडत नाही. मुक्त संचार गोठा जर केला तर त्याच्यामध्ये पाण्याची पण आपण व्यवस्था केलेली. पाण्याचं असं जर एक टप मांडलं, त्याच्यामध्ये 20 लिटर पाणी बसतं. असं टप आरामशीर ऍडजस्ट होतं, सांडलवण होत नाही, त्यात केर कचरा पडत नाही. बरं. आणि चालू समजा पाणी असं मांडलं मोकळ्या पटांगणामध्ये, तर शेळ्या काय करतात, पाण्यामध्ये मुतली काय झाली तर ते पाणी पित नाहीत. तर हे असं वर असल्यामुळे पाण्यामध्ये कचरा पडत नाही किंवा सांडलवण घाण वगैरे होत नाही. आणि चाऱ्यामध्ये पण काय होतं, खाली जर चारा टाकला आता पाण्याचं व्यवस्थापन झालं. आता काय चाऱ्याचं व्यवस्थापन, चाऱ्यामध्ये काय होतं, चारा जर खाली टाकला तर शेळ्यांना काय होतं, शेळ्याच्या पायंदळी पडला, पायंदळी पडल्याच्या नंतर काय होतं, चारा पायंदळी पडला तर त्या शेळ्याच्या वासाने त्यांनी शेळ्या खात नाहीत, अर्धा चारा वायाला जातो. आणि याच्यामध्ये काय होतं, चारा सगळा वरचीवर असतो, त्याच्यामुळं वरचीवर चारा असल्याच्या नंतर चारा शेळ्यांना जेवढा लागतं तेवढाच खाता येतो. आणि बाकीचा राहिलेला शिल्लक पडतो, ते पुन्हा उद्या जरी समजा नंतर म्हणलं तर खाता येतो. ते आपण गज मध्ये जे लावलेले हे जे गज येतं, हे गज आहेत का नाही, हे काय होतं, मोठाले समजा शेळ्या करडे येतं, आतमध्ये जातात, आतून उड्या टाकतात बाहेर. आणि पुन्हा ह्याच्यामध्ये काय होतं, चारा जर टाकला तर वरती येत नाही. वगैरे चारा म्हणजे शिवरी पुढे मोठाला जी घास असतो वरती समजा जाऊ नये, याचं पण काय होतं रक्षण. हे जी काही समजा सपोर्ट नसला तर गव्हाण अशी फाकण्याची शक्यता असते ना, त्याच्यासाठी ते सपोर्ट म्हणून वापरलेला सगळ्याच कामासाठी वापर होतो. बर. आता तुम्ही ही जी गव्हाण बनवलेली, तर ही गव्हाणची साईज किती आणि कशा पद्धतीने ह्याची किंमत असणार आहे? या गव्हाणीची साईज आपल्या समोरच्या व्यक्तीच्या ऑर्डरनुसार तर आहेच, परंतु मिनिमम कंपल्सरी आपण 8 बाय 2.25 ची साईज यायची. आणि याची किंमत जर पाहायला गेलं तर आता सध्याची जी गव्हाण आहे 20 शेळ्यासाठी याची किंमत आहे 6,500 रुपयाला गव्हाण देतो आपण. बर. आणि याच्यामध्ये पाण्याचं जर व्यवस्थापन नको असेल तर त्याचे आपण 500 रुपये कमी करतो. म्हणजे पाण्याचं जर नसेल तर 500 रुपये. आता हे जी समजा पाण्याचा ऍडव्हान्स आपण हे जे स्टँड दिलंय, हे टप दिलाय, तर ह्याचे पैसे आपण वजा करतो. बर. आता बाय चान्स ह्याचं म्हणजे किंमत कशी आहे, की तुमची वजनावर आहे, नगावर आहे? नगावरती किंमत आहे, कारण हे कसं आहे सगळं टेक्निकल कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे याची किंमत हे वजनावर होऊ शकत नाही, कारण त्याला कला आणि याचं टेक्निकल खूप महत्वाचं आहे. बर. आता अशा भरपूर बनवणार आहेत आपल्या इकडं. बर. पण आपलं स्पेशल ब्रँड असल्यासारखं आपल्या म्हणजे प्रत्येक गावाने कमीत कमी जिल्हा स्तरावर आहे ना, प्रत्येक गावामध्ये आपल्या 10-20 गव्हाणी केलेल्या आहेत. बर. आता ही जी गव्हाणी आहे ती एकदा साईज सांगा परत एकदा. या गव्हाणीची साईज अशी रुंदीला 26 इंचाची आहे आणि अशी 8 फूट आहे. 8 बाय 26 ची आहे. बर. आता याचं हे जी 26 इंच अंतर आहे
तर काही गावांनी छोट्या बी आहेत अशा, म्हणजे रुंदीला 2 फुटापर्यंत बी येतात. पण काय होतं, शेळ्यांनी इकडून मुंडकं घातल्याच्या नंतर समोरची मारामारी होत नाही. कमी अंतर असलं का नाही तर मारामारी होती ना. याच्यात मुंडकं घातल्याच्या नंतर आहे का नाही त्यांची मारामारी होत नाही. खाताना व्यवस्थित खाता येतं. आणि प्रत्येक गावांनीला 20 शेळ्याचं नियोजन केलंय. म्हणजे 20 शेळ्यासाठी ही गव्हाण फायद्याची. हा बरं, आता तुम्ही साईटला एक गज दिलेला इकडे, हा तर त्याची काय म्हणजे काय त्याचा फायदा हे काय? जी गज आहे, हे गज यासाठी दिलाय किंवा हे जी वारखाली पिल्ले असतात हा. हे बी आतमध्ये याच्यातून जाऊ नयेत पलीकड. आतमध्ये गेल्याच्या नंतर चाऱ्याचा नाश होतो. त्यासाठी ते गजाची व्यवस्था केलेली आहे. बर, एका घरामधून 2 दिवस समजा शेळ्यांचे मुंडके जाऊ शकतात ना नंतर, त्यासाठी एक गज दिलेला आहे. बर. या व्यतिरिक्त आपल्या गव्हाणीची काय खासियत आहे अजून? या व्यतिरिक्त खासियत म्हणजे याच्यामध्ये कुठली बी प्रकारची शेळी असू द्या, तुमची काटेवाडी शेळी असू द्या, बिटल असू द्या, अगर गावरान शेळी असू द्या, कुठल्या बी शेळीला समजा याच्यामध्ये कुठलीच अडचण येत नाही. आता आपण बऱ्याच ठिकाणी काटेवाडीच्या शेळ्या आलेल्या आता, तर त्या काटेवाडीच्या शेळ्यांना पण गव्हाण दिलेली आहे. पण त्यांच्या शिंग आहेत का नाही आपल्या इतर शेळ्यांच्या शिंगापेक्षा मोठाले शिंग असतात, तरी पण याच्यामध्ये आपण त्यांना दिले तर कोणाचीच काय अजून म्हणजे अडचण आली नाही किंवा शेळीचं मुंडकं गुतलं, शिंग गुतली असं काय कोणाची तक्रार आली नाही. बर. हा, आता समजा ही बाय चान्स गव्हाण पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा असं रेग्युलर मध्ये जर मध्ये चारा समजा खराब झाला, तर हे काढण्यासाठी काय व्यवस्था आहे त्याला आपल्याकडे? चारा काढण्यासाठी व्यवस्था दिलेली आहे ना. या साईडने इकडून त्याला एक सिस्टम दिलेलं आहे फळक्यासारखं. आपली जी ट्रॅक्टरची टाईल कसं फळकं वर होतं तसं इथे एक नट दिलेला आहे. नट खोलल्याच्या नंतर असं फळकं वर होतं आणि चारा झाडून काढल्याच्या नंतर पुन्हा असं आपल्याला फोल्डिंग करून नट आवळून घेतलं, आपलं काम पूर्ण होतं. याची इकडे व्यवस्था केलेली. बर. या व्यतिरिक्त काय अजून आपली खासियत आहे जे की शेतकऱ्यांनी तुमची गव्हाण घेतली पाहिजे, कशा पद्धतीने? आता याच्यामध्ये असं आहे, कसं आहे, मुक्त संचार गोठ्याची सिस्टम निघलेली आहे. तर मुक्त संचार मध्ये जर ही गव्हाण मांडली तर माझं असं वैयक्तिक मत आहे किंवा जी माणसं आपल्याला समजा आज माणसाचं कसं झालं, हाजरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आज कसला माणूस एक जर शेळ्या गोराकडे ठेवला तर 400-500 रुपये रोज आहे. तर एक माणूस वाचायचं काम करतो आपण या ठिकाणी. जर गव्हाण घेऊन गेले तर त्या सकाळी जर आपण चारा टाकला तर दिवसभर चारा याच्यामध्ये पुरतो, अशी व्यवस्था आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, पाण्याचे नियोजन केलेलं असल्यामुळं जर सकाळी, आता कसं आहे, शेतकरी लोक आहेत का नाही, एक जास्तीत जास्त शेतकरी सिंगलच शेतकरी असे, म्हणजे एकलपाईचे काम आहेत प्रत्येकाच्या पाठीमागं. तर त्या शेतकऱ्याला काय होतं, जनावरांचं बघायचं का शेतीचं बघायचं, त्यासाठी आपण काय केलेलं आहे, मुक्त संचार गोठा जर केला तर याच्यामध्ये चारा टाकला तर संध्याकाळपर्यंत बघायची गरज पडत नाही. पाणी नियोजन आहे, खायचं नियोजन आहे, कुठलं अडचण येत नाही, काय नाही. बर. ह्याचं मिनिमम वजन किती आहे? याचं मिनिमम वजन 50-55 किलो आहे. 50 ते 55? 50 ते 55 किलो वजन आहे. आपण तसं काय काउंट केलेलं नाही, पण एक माझा वैयक्तिक अंदाज 50-55 किलो मी देऊ शकतो गॅरंटी. बरं, ह्याला मटेरियल कसं आपण युज केलेलं आहे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो त्याची मजबूती. आता याची मजबूती अशी आहे, आता हे टाटाचा पत्रा वापरलेला, हे टाटा CRचा पत्रा आहे. हे व्यवस्थित लेथ मशीनवर बेंड मारून त्याचं हे गज ते सगळं म्हणजे काटेकोरपणे काळजीपूर्वक असं बनवलेलं आहे त्याला. बर. आता एखाद्या शेतकऱ्यांची मागणी असते की आम्हाला लोखंडाची पाहिजे नाही. आता बऱ्याच फार्मवरती आम्ही ज्यावेळेस व्हिजिट करतो त्यावेळेस पाहत असतो त्या ड्रमच्या बनवल्या, ते आपल्याकडे भेटतात? हो, मिळतात ना. आपल्याला काय खाली फक्त जी पत्रा वापरला आपण ते खाली आपण बेंडच्या ऐवजी आपण फायबर मध्ये बी देऊ शकतो, तसं काय नाही. याच क्वालिटीमध्ये सगळं वरचं क्वालिटी हीच येणार. फक्त खाली जी पत्रा वापरला ती खाली आपण बॅलरचं जे असतं का ना ड्रम, त्याची पण आपण व्यवस्थितरित्या करून देऊ शकतो. म्हणजे मागणीनुसार आपल्या मागणीनुसार जशी शेतकऱ्याची पसंती त्या पद्धतीने. बरं, आता हे विषय झाला तुमचा 20 शेळ्या पुरता, पण एखाद्याकडे 10 आहेत, कुणाकडे 5 आहेत, कुणाकडे 100 आहेत, त्यांच्यासाठी कसं? त्यांच्यासाठी जशी आता गव्हाण लागते, आता ही समजा गव्हाण 8x6ची, 8x2.5ची, तर एखाद्या माणसाला आपण 6 फुटापर्यंत देऊ शकतो, एखाद्या माणसाला आपण 4 फुटापर्यंत देऊ शकतो, 5 फुटापर्यंत देऊ शकतो. आपल्या मनावर येते बनवायचं. समोरची जी जशी पसंती आहे त्या पद्धतीने आपण तयार करून देऊ शकतो. बर. पिल्लांसाठी काय व्यवस्थापन आहे? पिल्लांसाठी व्यवस्थापन म्हणजे काय, पिल्लांसाठी त्या गव्हाणीची उंची कमी असते, ते आपण जसं पाहिजे तसं त्यांना बनवून देतो. पिल्लांसाठी वेगळी सिस्टम आहे थोडी. पिल्लांची पण भेटते आपल्याला? पिल्लांची पण भेटते. त्याचे हे जी घर येतं, घराचा आकार थोडा लहान असतो
आणि याचे 20 शेळ्याचं जसं आपण घरं बनवलेत हा तसे ते पिल्लाच्या आकाराने त्याची पिल्लाची पण घरं बनवून देतो आपण. पिल्लासाठी सुद्धा वेगळी सिस्टम आहे त्याला. बरं, आता आपल्याकडं समजा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट वगैरे तुम्हाला येतात हा की जी पिल्लाची आहे हा तर पिल्लाची साईज किती आणि कितीला एक बसू शकते? गव्हाणीचं साईज हेच आहे सगळं. हा हा याच्यामध्ये फक्त घर बदल होणार, हा पाण्याचं नियोजन तेच राहणार, फक्त हा. उंचीमध्ये आणि घरामध्ये बदल होईल थोडा. उंचीमध्ये आणि घरामध्ये. हा हे जे गव्हाण आहे आता लहान पिल्लाचं कसं असतं हाईट कमी असते ना, हा हा त्याच्यामुळे त्यांच्या हाईट नुसार त्या गव्हाणीचं वजन म्हणजे उंची असते ना. हा हा आता ही शेळ्यांची गव्हाण आहे, त्या शेळ्यांच्या आकारानुसार हिची तयारी केलेली आहे. बर बर. आता उद्या पिल्लाची जर समजा व्यवस्था जर म्हणलं हा तर मग पिल्लाच्या हाईट नुसार त्याचं पाण्याचं व्यवस्थापन तसंच राहील आणि घराचं व्यवस्थापन सुद्धा त्याच पद्धतीने राहणार. बर. हा आता एखाद्या शेतकऱ्यांना ही ऑर्डर करायची आहे हा. किंवा तुमच्याकडून ती खरेदी करायची, कशा पद्धतीने घेऊ शकतात शेतकरी? शेतकरी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ऑनलाईन बुकिंग करू शकतात. बर. बुकिंग केल्याच्या नंतर त्यांनी समजा व्यवस्थित ऍड्रेस दिला हम्म. तर आपण इथून भाड्याने जर म्हणलं त्यांना आणून टाकायची तरी आपण आणून देऊ शकतो त्यांना. म्हणजे तुम्ही तिथं पोच करू शकता? पोच करू शकतो आपण भाड्याचा. त्याचा चार्ज वगैरे कसा असणार आपला? त्याचं जसं आता किलोमीटर वरती हा हा हा. जसं किलोमीटर त्या पद्धतीने त्याचा चार्ज राहील ना. म्हणजे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही पोच बी करू शकता? पोच करू शकतो. कमीत कमी त्याला कसं आहे माहितीये का, तेवढी क्वांटिटी पाहिजे ना, तर 1 आणि 2 गावांसाठी येता येणार नाही ना. हा बरोबर आहे. हा म्हणजे जशी क्वांटिटी असेल, एखाद्या शेतकऱ्याला जर 5 गावांनी लागत असेल तर आपण त्यांच्या ते फार्मवरती नेऊन देऊ शकतो. फार्मवरती पण तुम्ही हा सुविधा आहे पोच करू म्हणायचं. शकतो. हा फक्त एवढं आहे किंवा त्याचं जे काही भाडं आहे त्या पद्धतीने त्यांनी भाडं दिलं पाहिजे. आपण ट्रान्सपोर्ट दिल्याच्या ट्रान्सपोर्ट खर्च दिला तर आपण त्यांना पोच पण करू शकतो. बर बर. तर शेतकरी मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समजतो की माहिती समजली असेल. ही गव्हाण जर कुणाला पाहिजे असेल, स्क्रीनवरती सरांचा ऍड्रेस आहे, सरांचा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि ही जी गव्हाण आहे आपल्या शेळी पालनामध्ये कशी फायद्याची आहे सरांनी सर्व सांगितलेलं आहे, ती खरेदी करा. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, ह्यांच्याकडे ह्या गव्हाणी बनवलेल्या आहेत. फक्त एवढंच आहे की तुम्हाला जर गव्हाणी पाहिजे असत्या 4 किंवा 5 10 जी ऑर्डर असेल, सरांना आधी फोनवर कळवा आणि तुम्ही जवळ असताना तर व्हिजिट करा.